सगळ्यांना स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. काल आपण रेकीचा इतिहास बघितला. आवाज येतोय का सगळ्यांना? सगळ्यांनी आपले म्यूट करा आवाज आणि कॅमेरे ऑन करा प्लीज. येस. मी आज परत तुम्हाला सांगते, कॅमेरे ऑन करा. आज आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. तर सगळ्यांना समजलं पाहिजे, त्यासाठी कॅमेरे ऑन करा, कारण लाईव्ह सेशन आहे हे. आज आपण बघणार आहोत. मी काल आपण रेकीचा इतिहास बघितला, रेकी कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते ते बघितलं. त्यानंतर आपण रेकीचे फायदे काय आहेत, की रेकी कुठल्या म्हणजे आपली कुठलं स्ट्रेस असेल, अँझायटी असेल, कुठल्या प्रकारचं डिप्रेशन असेल, शारीरिक दुखणं असेल, वेदना असतील किंवा पास्टमध्ये काही घडलेल्या घटना असतील, त्या सगळ्या आयामांवरती शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, भावनिक प्रत्येक आयामावरती रेकी काय करते, आपल्याला मदत करत असते. आणि आपल्या दुःखातून, आपल्या वेदनेतून आपल्याला रेकी पॉझिटिव्हिटीकडे नेते. या सगळ्या काल आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत रेकीचे बेनिफिट्स. तुम्हाला एकदा सांगते परत मी, आणि मग पुढे जाऊया. रेकीचे आपल्याला मेंटल पीस मिळायला मदत होते. नंतर जर आपल्या खूप काही कुठल्या तरी घटनेचा आपल्या मनावरती परिणाम झाला असेल आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यातून डिलीट नसतील होत, तर आपण रेकी हिलिंगच्या साह्याने आपल्या मनाची क्लिन्झिंग करू शकतो. आणि त्या गोष्टीच्या बाहेर पडण्यात आपल्याला बघितलं, आपण पहिल्या सेशनमध्ये एक मॅडम होत्या, त्यांना एका छोट्याशा मेडिटेशननी 50% त्या गोष्टीच्या बाहेर त्यांना आल्यासारखं वाटलं. या सगळ्या गोष्टीवरती रेकी जरी काम करत असली तरी रेकीचा आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, की आपण आपल्या एनर्जीज कशा चेक करू शकतो, की आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी आहे की आपण सध्या निगेटिव्ह आहोत. तर त्यासाठी पुढचा टॉपिक फार महत्वाचा आहे, तो म्हणजे औरा. औरा, तुम्हाला असं जाणवतं का, की मला कोणीतरी उत्तर द्या, की आपल्या घरी एखादी व्यक्ती आली आणि ती गेल्यानंतर आपल्या घरात खूप छान वातावरण झालं आणि खूप प्रसन्नता वाटली, काहीतरी त्याच्यानंतरचे 1-2 तास खूप छान गेले. कोणी मला उत्तर दिलं या गोष्टीचं? प्लीज हँड रेज करा. इथे कोणीच ऍक्टिव्ह नाही का? आपण एनर्जी बद्दल बोलतो आहे. कोणी आलं, बरं ठीक आहे, पॉझिटिव्ह नाही वाटलं, कोणीतरी येऊन गेल्यानंतर घरात भांडणं झालेत, असं कधी होतं का? की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा हॉटेलमध्ये एखाद्या वेळेस आपण बाहेर कधीतरी काही खाण्यात आलो आणि त्या आल्यानंतर आपल्याला खूप अस्वस्थ झालं, कुठून लग्नातून आल्यानंतर आपल्याला अस्वस्थ झालं, असं होतं का? की आपली तब्येत बिघडली? कोणासोबत झालंय असं काही? हो मॅडम, होतं, बहुतांश होतं. होतं. त्याचं कारण शोधलंय का कधी? म्हणजे मला असं वाटतं की जर आपल्या मनासारखं काही झालं तर आपल्याला छान वाटतं, किंवा कोणाचा अ, सहवास असला, कोणी छान गोष्टी करून गेला तरी छान वाटतं. कोणी वाईट बोललं तर मग त्याच गोष्टी मनात चालू असतात, तर मग आपल्याला निगेटिव्ह वाटतं. बरोबर. तर एनर्जी अशी, एनर्जीच असावी ती. हा. तर समोरचे, कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला भेटून आलो, मैत्रिणीला भेटून आलो, तर कधी कधी खूप फ्रेश वाटतं. आणि एखाद्या व्यक्तीला भेटून आल्यावरती घरी आल्यानंतर आपल्याला काय होतं, निगेटिव्ह फील होतं. किंवा पाहुणे येऊन गेले, काही काही पाहुणे आल्यानंतर फार प्रसन्न वाटतं, असं वाटतं की ते जाऊच नाही. आणि काही काही आल्यानंतर असं वाटतं की हे कधी जातील. असे बरेच आपल्या आयुष्यात होतं, की एखादी व्यक्ती आल्यावर आपल्याला नको वाटतं, की का आले ते. कारण आपल्या घरातलं ऍटमॉस्फिअर काय होत असतं, डिस्टर्ब होत असतं. असं बऱ्याच जणांना वेगवेगळे अनुभव येतात. तर आज आपण बघणार आहोत की औरा. औरा म्हणजे काय? औरा म्हणजे काय, की आपल्या शरीराभोवती, आपल्या स्वतःच्या भोवती असणारे आपले व्हायब्रेशन्स, एक फील्ड, एनर्जी फील्ड जी आपल्या शरीराभोवती सतत असते. मग ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असू देत किंवा निगेटिव्ह असू देत, त्याला म्हणतात आभामंडळ किंवा तेजोवलय.
काय म्हणतात, आभामंडळ किंवा तेजोबलय, की फील्ड असते, एनर्जीची फील्ड, ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. तुमच्यात आहे, माझ्यात आहे. बऱ्याच म्हणजे आपल्याला जी पॉझिटिव्ह म्हणजे ती निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते. त्याचे वेगवेगळे कलर्स असतात. सजीवांना पण असते, म्हणजे प्राण्यांना पण औरा आहे. एखादी निर्जीव वस्तू म्हटली, मोबाईल म्हणा, पेन म्हणा, टीव्ही म्हणा, एखादी फोटोची फ्रेम म्हणा, देवांचे फोटो, या प्रत्येकाला काय असतो, त्याचा पर्टिक्युलर औरा असतो. त्याला म्हणतात त्याच्या भोवतीची एनर्जीची फील्ड किंवा आभामंडळ किंवा तेजोवलय. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत की हे औरा आपल्या आयुष्यात काय काम करतो. ही प्रत्येकाचा औरा आहे आणि तो आपल्या आयुष्यात कसा इम्पॅक्ट करत असतो. की मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो येस. मॅडम, मला दिसतंय. ओके रेखा, ओके ओके. जॉईन झाला थँक्यू. मॅम तुम्ही? आज जॉईन करता आलं मॅम तुम्हाला? हो हो, व्हेरी गुड व्हेरी गुड. वेलकम. तुमचं स्वागत आहे मॅम. थँक्यू. हो, बघा, हे एक साधू आहेत. आपल्याला बघितलंय की आपल्या घरातले काही देवी देवतांचे फोटो प्रत्येकाच्या घरीच असतात. तुम्ही बघितलंय का की बऱ्याच वेळेस त्या देवी देवतांच्या फोटोच्या आजूबाजूला काय असतं, एक वलय असतं. बघितलं आहे? कुठल्याही हो देवी देवतांच्या फोटोच्या आजूबाजूला एक वलय असतं. तसंच या जे साधू आधी जे तपश्चर्या करायचे, त्यांच्या जे ते बसायचे तपश्चर्याला, त्याभोवती आपण जर कॉन्सन्ट्रेशननी बघितलं की त्यांच्या अवतीभोवती काय असतं, एक तेजोवलय असतं, एक आभामंडळ असतं त्यांचं. हे आभामंडळ प्रत्येकाच्या आपल्या आजूबाजूला असतंच. म्हणजे तुम्ही जेव्हा शांततेने बघा तर तुम्हाला हे स्वतःच्या भोवती दिसतं. शांततेने आपण फोकस करून बघितलं की हे आपल्याला पण दिसतं. तर आता हा औरा आपल्या आयुष्यात काय काम करतो? औरा आपल्या 7 चक्रांशी निगडीत असतो. औरा हा 7 लेअरनी बनलेला असतो. तर आपले सप्त हे जे आहे ना, सप्त रंग आहे, इंद्रधनुष्याचे रंग, तेच रंग आपल्या औराच्या अवतीभोवती असतात. तर ते काय करतात, एखादा औरा जर म्हणजे निगेटिव्ह लोकांच्या किंवा निगेटिव्हिटीमध्ये औरा झाला तर आपल्याला खूप मेजर लेवलचा 6 महिन्यांपूर्वी समजा आपला औरा खराब झाला असेल तर त्याचा इफेक्ट 6 महिन्यांपूर्वीच म्हणजे आपला औरा खराब झालेला असतो आणि त्या 6 महिन्यानंतर आपल्याला त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. औरा काय करतो, एकदा औरा खराब झाला की आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतं आणि जे चक्रावरती औराचा इफेक्ट झालेला आहे तर ते आपल्याला त्या चक्रांशी रिलेटेड आजार व्हायला लागतात. काय होतं की प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. हा, ठीक आहे. त्या चक्रांशी रिलेटेड आपल्याला हळूवारपणे ब्लॉकेजेस निर्माण होतात. मग कोणाला पोटाच्या संबंधी होतात, कोणी पायाच्या संबंधी सफर करतं किंवा कोणाला चेस्ट संबंधी. मग हे जे काही आपले 7 चक्र आहे ते आपण उद्या शिकणार आहोत. पण या 7 चक्रांवरती आपल्या औराचा काय होतो, इफेक्ट होत असतो. ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात येतो त्या त्या लोकांचा आपल्यावरती खूप खूप
इफेक्ट होत असतो. म्हणून जेव्हाही आपण म्हणतो की बाहेरून आलो, कधी कधी खूप फ्रेश वाटतो, खूप दमल्यासारखं होतो, तर ज्या दिवशी असं फ्रेश वाटतं त्या दिवशी आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात आलेलो असू, आणि ज्या दिवशी आपण असं खूप दमलेल्यासारखं झालं किंवा आपल्याला निगेटिव्ह वाटतं आहे, तर कदाचित बाहेर आपण सफर करताना भरपूर लोक आपल्या आयुष्यात येतात जातात, आपण ट्रॅव्हलिंग करतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असल्यामुळे आपला आवरा काय होतो, खराब होतो. हे बघा, याला हे प्रत्येक गोष्टीचा आवरा बघितलाय आपण इथे. प्रत्येक गोष्टीला आवरा असतोच. मी जसं म्हटलं की सजीव गोष्टीला आवरा आहे, तसं निर्जीव गोष्टीला पण आवरा असतोच. तर हा बघा माणसांचा आवरा दिसतोय. या चित्रामध्ये बघितलं आपण की या चित्रामध्ये बघा, आपल्या शरीराभोवती आपले 7 रंगांची आवरा दिसत आहे. म्हणजे 7 चक्र जसे आपले असतात त्याच रंगांचे आपल्या शरीराभोवती वलय असतात. तर हा आवरा का खराब होतो, म्हणजे आपण ते पण बघितलं की आपण कोणत्या लोकांच्या संपर्कात आल्यावर आपल्या कुठल्या, मग हा आवरा प्रोटेक्ट कसा करायचा. तुम्ही म्हणाल की आवरा तर खराब होतोच, पण प्रोटेक्शन कसं करायचंय आवराचं. कोणी फिरायला जातं का. आपण गेलो सकाळी बिना म्हणजे आपण विदाऊट चप्पल जेव्हा आपण फिरायला जातो, तेव्हा आपला आवरा काय असतो, स्ट्रॉंग होत असतो. म्हणजे डॉक्टर पण बऱ्याच वेळा आपल्याला काय म्हणतात की बिना चपलीनी तुम्ही चालायला जा, जेणेकरून तुमचं काय होईल, हा आजार दूर होईल. मग जेणेकरून काय होतं की आजार दूर करणं म्हणजे काय, तर त्या गोष्टी आपण म्हणजे अर्थिंग करतो, आपल्या स्वतःची बॉडीची अर्थिंग करतोय. जेव्हा आपण गार्डन मध्ये किंवा अनवाणी पायांनी जातो, तेव्हा आपण बॉडीची काय करत असतो, अर्थिंग करत असतो. आणि मग या अर्थिंग करता करता आपले चक्र काय होत असतात, हळुवारपणे बॅलन्स होत असतात आणि आपला अवराज शुद्ध व्हायला मदत होत असते. तर आता आपल्याला औराचं प्रॅक्टिकल करायचंय की प्रत्येक गोष्टीच्या भोवती औरा आहे का, हे बघायचंय का प्रत्येकाला. कोणी रेडी आहे का औराचं प्रॅक्टिकल करायला. एक नोटबुक आणि पेन पाहिजे मला. औरा प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला, नोटबुक आणि पेन घ्या. प्रत्येकाने एक नोटबुक आणि पेन घ्यायचंय, आपल्याला औरा चेक करणं शिकायचंय. घेतलाय सगळ्यांनी, प्लीज प्रॅक्टिकल करा सगळेजण. रेखा मॅम, तुमचा कॅमेरा ऑन होतो का. तुम्ही दिसताय फक्त मला. अच्छा, तुमचा कॅमेरा ऑन नाही होत आहे बहुतेक. बरं ठीक आहे, एक नोटबुक आणि पेन घ्यायचे आणि त्या नोटबुक हो. आणि पेनवर आपल्याला एक सर्कल बनवायचंय, डार्क सर्कल. हे बघा, दिसत आहे. हो. डार्क सर्कल बनवलाय मी हे. तसं प्रत्येकाने बनवा आपल्या नोटबुक मध्ये. झालं असेल तर थंब दाखवा. झालाय. येस. आता तो जो आपण सर्कल बनवला त्याच्या भोवती एक टक बघा बरं. एक टक बघा, त्याच्या भोवती आपल्याला एक वलय दिसेल. एक पांढऱ्या रंगाचं वलय दिसतंय का. आपण एक सर्कल बनवला, हो, त्याच्या दिसतंय. अवतीभोवती पांढऱ्या रंगाचं वलय दिसतंय. करेक्ट दिसलंय सगळ्यांना. मॅडम ते बघित डार्क सर्कल करायचंय का डार्क. हो, डार्क सर्कल करायचं, डार्क. भरीव म्हणजे भरीव करायचं. हा, भरीव करायचं, भरीव.
मी लीना मॅडमला ना पिन मध्ये घेते, मग दिसेल. तुमचं झालंय ना? यांना डार्क सर्कल दाखवा. दिसतंय? या पद्धतीने आपल्याला डार्क सर्कल बनवायचे आणि त्या सर्कलला कॉन्सन्ट्रेट करून बघायचं, एकदम फोकस करून त्या सर्कलला बघायचंय. त्याच्या आजूबाजूला आपल्याला काय बघताय, आपल्याला एक एनर्जीचा फील्ड, व्हाईट कलरची एनर्जी. आणि जेव्हा आपण हळुवारपणे अजून अजून फोकस करून बघू ना, तेव्हा आपल्याला तिथे कलर्स देखील दिसायला लागतील. कोण फोकसने अजून बघताय? जेव्हा अजून अजून फोकस वाढवू आपण त्या सर्कल वरती, तर आपल्याला काय दिसतील? कलर्स दिसतील. ठीक आहे, पण आपल्याला त्याच्या भोवती व्हाईट कलरची फील्ड दिसली का? एनर्जीची फील्ड दिसली सगळ्यांना? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ही जी फील्ड आपण बघितली, याच पद्धतीने आपल्याला काय असतं, प्रत्येक वस्तूच्या भोवती याच प्रकारची फील्ड असते. आता तुम्ही तुमच्या घरात कोणती व्यक्ती आहे का की जिचा औरा तुम्हाला बघता येईल? किंवा ज्याच्या घरी कोणी नसेल त्यांनी माझ्यावर फोकस करा, माझ्या नाकावरती फोकस करा आणि माझ्या आजूबाजूला तुम्हाला एक व्हाईट कलरची फील्ड दिसते का बघा. जर तुमच्या घरी कोणी असेल तर त्यांच्यावरती फोकस करा. दिसतोय का? कॉन्सन्ट्रेट करा. माझ्या आजूबाजूला एक व्हाईट कलरची फील्ड दिसते का? बरं, घरात कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून बघा. एखादं पेनाचं टोपण असेल, हे जर पेनाचं टोपण आहे ना, या पेनाच्या टोपणवरती देखील तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून बघू शकता की या निर्जीव वस्तूचा देखील औरा आहे. जर कॅमेऱ्यातून तुम्हाला नीट दिसत नसेल तर तुम्ही पेनाच्या टोपणवर देखील कॉन्सन्ट्रेट करून त्याचा औरा चेक करू शकता. एखादी घरात फ्रेम असेल तरी त्याचा पण औरा चेक करू शकता. समोर जी कोणती वस्तू असेल ना ती बघा, त्याच्या आजूबाजूला तुम्हाला त्याचा वलय दिसेल. वही असेल तर दिसलंय? येस, लीना मॅडमला दिसलंय. वही असेल तर वहीवर फोकस करा. ज्या पद्धतीने आपण सर्कलचा औरा चेक केला की नाही, एक छोटा सर्कल काढून, त्याच पद्धतीने जेव्हा आपण पेनाच्या टोपणवर फोकस करू किंवा एखाद्या फ्रेमवर फोकस करू, एखाद्या व्यक्तीवर फोकस करू, तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे पांढऱ्या कलरचं वलय, हे आपला साधारणतः माणसांचा औरा 5 ते 6-7 फुटापर्यंत असतो. जे खूप पॉझिटिव्ह असतात त्यांचा औरा खूप छान प्रकारे हे होतो. की जसं आपण बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीला जी समाधी आहे तो औरा आपल्याला एक
खूप लांबून आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतो. म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी जातो, कधी कधी असं होतं की खूप तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तर त्या समाधीचा आवरा, गजानन महाराजांच्या मंदिरातही त्या समाधीचा आवरा फार लांब असतानाच आपल्याला ते जाणवायला लागतात व्हायब्रेशन्स. तुम्ही मेडिटेशन सेंटरला, बऱ्याच मेडिटेशनला, इगतपुरीला मेडिटेशन सेंटर आहे, पायगोड्याला आहे, तिथे पण त्या व्हायब्रेशन्स आपल्याला जेव्हा आपण तिथे जातो ना, त्या व्हायब्रेशन जाणवायला लागतो. त्या ठिकाणचा औरा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीचे जसे व्हायब्रेशन्स असतात, तर तो आपल्याला औरा पॉझिटिव्ह फील व्हायला लागतो. कोणी बघितलं एखाद्या निर्जीव वस्तूचा औरा? कोणी बघितला लीना मॅडम सोडून? कोणीच प्रॅक्टिकल, सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचंय, आपल्याला पुढे शिकायचंय की नाही? प्रॅक्टिकल केल्याशिवाय पुढची पायरी कसं होईल? तुम्हाला मला सगळ्यांना पण आवरा दिसलं बघता ना. आला पाहिजे. पूजा मॅडम, तुम्ही बघितला? हो दिसला तुम्हाला निर्जीव वस्तूचा, एखाद्या निर्जीव वस्तूचा आवरा? हो हो, मला डॉटचा दिसला. अजून? आणि म्हणजे मी सध्या ड्राईव्ह करतेय, तर तेवढं हे नाही करते, पण मी त्याचा बघितलं. अच्छा. एखादी जी फ्रेम वगैरे असेल की नाही, एखाद्या फ्रेमचा, बघा ना, आजूबाजूला एखादी फ्रेम लावली असेल, फोटो फ्रेम असेल, तर त्याचा चेक करायचा प्रयत्न करा. स्क्रीन दिसते? बघा, आपण इथे बघतो आहे की निर्जीव वस्तू ही काही, इथे इथे काही स्वजीव झाडं आहे, झाडांची पानं आहेत, फुलपाखरू आहे, त्याचा आवरा कसा दिसतो. इथे चाबी आहे, चाबीचा आवरा कसा दिसतो. या प्रकारे मोबाईल आहे, मोबाईलचा आवरा कसा दिसतो. हा अशा निर्जीव वस्तूंचा आवरा या प्रकारे दिसतो. जेव्हा आपण आवरा अजून हळूवारपणे बघायला शिकू, जेव्हा जेव्हा आपली एनर्जी वाढेल आणि आपण रेकीची साधना करायला लागू, तेव्हा आपल्याला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवरा स्कॅन करता येणार आहे. तो या लेवलला नाही येणार, या लेवलला तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांचं जमेल. पण जेव्हा आपण हळूवारपणे अजून अजून साधना करतो, अजून अजून प्रॅक्टिस वाढवतो, तेव्हा आपल्याला समोरचे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जे औरा आहे ते कुठल्या म्हणजे उद्देशाने आलेले आहेत, ते चांगल्या, म्हणजे आधी बघितलं का आपण की जे ऋषीमुनी होते, त्यांच्याकडे त्यांचा आवरा इतका स्ट्रॉंग असायचा कारण त्यांनी भरपूर साधना केलेली होती. आणि त्यांच्याकडे कोणता हेतू घेऊन एखादी व्यक्ती आलेली आहे त्यांना सहजतेने कळायचं. का कळायचं? कारण त्यांची साधना झालेली होती आणि त्यांचा आवरा इतका म्हणजे खूप मोठा आणि पॉझिटिव्ह असायचा की समोरच्याच्या मनात काय प्रश्न पडले आहे, समोरचा कुठला उद्देश घेऊन आलेला आहे, त्यांना सहजतेने समजायचं. त्यामुळे आपला आवरा आपल्याला पॉझिटिव्ह जर करायचा असेल तर आपल्याला औराला प्रोटेक्ट करणं महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणाल औरा प्रोटेक्ट आणि मग करायचा कसा? की आपण तेवढ्या लोकांमध्ये ट्रॅव्हलिंग करतो, आपल्याला सतत बाहेर जायला लागतं आणि मग आता या लोकांचा संपर्क येतो, तर करायचं काय? तर आपल्याला ही आपण एक एक्सरसाइज बघितली की औरा पॉझिटिव्ह गोष्टीचा पण असतो, निगेटिव्ह गोष्टीचा असतो. मग आता हा औरा प्रोटेक्ट कसा करायचा ते मी सांगते तुम्हाला. हे स्क्रीनवर तुम्हाला डॉट दिसतोय का, ब्लॅक कलरचा डॉट? त्याचा औरा चेक हो करण्याचा प्रयत्न करा. हो, दिसतोय. त्याच्या अवतीभोवती दिसतोय, रेड कलरच्या अवतीभोवती, एक रेड आणि एक ग्रीन दिसतोय बाजूला. आणि मधात सेंटरला ब्लॅक कलरचा डॉट आहे. सेंटरला ब्लॅक. हा, त्याचा आवरा चेक करा. कोण चेक करेल? दिसतोय का तो? फोकस करून चेक करा.
वाईट दिसतोय. दिसतोय? वाईट दिसतो वाईट. दिसतोय ना? हो मला पण दिसला वाईट. वाईट. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. असंच आपल्याला आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहे आणि एखाद्या व्यक्तीला आपल्याला समोर उभं करून त्याचा आवरा आपल्याला मी आज होमवर्क हाच देणार आहे की समोर एखादी व्यक्ती उभी करायची आणि ते उभी करून त्याला फोकस करून हसायला नाही लावायचं. हसलं की सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतील. शांततेने बसून त्याचा आवरा आपल्याला चेक करायचा आहे की एखादी व्यक्ती घरात आहे आणि ती व्यक्तीचा आवरा आजूबाजूला त्याची व्हाईट कलरची लेअर किंवा तुम्हाला कलर्स दिसत आहे का, फोकस करून आपल्याला बघायचंय त्याच्याकडे. पण कोणी नसेल तर मॅडम? कोणी नसेल तर एखादी फ्रेम असेल तर चेक करा. हा फ्रेमला करू शकतो ना आपण? हा फ्रेम असेल, निर्जीव वस्तूंचा चेक करा ना. ओके. हा, ज्यांच्याकडे कोणी नाहीये त्यांनी काय करायचं, एक घरात एखादी फ्रेम लावली असेल तर किंवा पेन असेल तर पेनावरती मोबाईल असेल तर मोबाईलच्या आजूबाजूला पण आपल्याला त्याचा आवरा दिसतो. ओके. हो. लीना मॅम अनम्यूट करा. तुमचा काय प्रश्न आहे? मला हे एक नाही कळलं, निर्जीव वस्तूंचा कसा चेक करायचं ते कळलं, पण एखाद्या व्यक्तीचा ऑरा चेक करताना आपण नेमकं कुठे पाहायचं हे मला लक्षात नाही आलं. एखाद्या व्यक्तीचा आवरा चेक करताना त्याला शांततेने स्तब्धरित्या बसवायचं आणि त्याच्या नाकाकडे कॉन्सन्ट्रेट होऊन बघायचं. एक स्ट्रेट आपल्या याला बसून, स्ट्रेट लेवलला बसून त्याच्या नाकाकडे कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला त्याच्या आजूबाजूचं वलय दिसतं. ओके. इव्हन तो आपण जेव्हा एकटीची साधना करतो तर आपला समोरच्याचा आवरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पण समजायला मदत होते. ओके, ठीक आहे, थँक्यू. पुढे जाऊया आपण. इथे आपण औऱ्याचं प्रॅक्टिकल घेतलं की औरा कसा बघायचा. ज्यांना नाही समजलं त्यांनी आज प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या रीतीने या गोष्टी समजायला मदत होईल. हा आजचा होमवर्क राहणार आहे. बघा, आता नॉर्मल व्यक्ती, एखादी व्यक्ती नॉर्मल आहे ज्याचा पॉझिटिव्ह विचार आहेत, पॉझिटिव्ह जे काही म्हणजे थोडंसं मेडिटेशन करताय किंवा मी म्हणत नाही की देवधर्म खूप हे, पण थोडा वेळ 10 मिनिटं रोज प्रार्थना करणं किंवा देवाची 5 मिनिटं नामस्मरण करणं, पूजा करणं, या पद्धतीने त्याची दिनचर्या आहे. आणि जो दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत नाही त्याचा आवरा कसा असेल? त्याचा आवरा काय असेल? क्लिअर असेल, फ्लोईंग असेल. म्हणजे त्याच्या मधून काय होणार, एनर्जी खूप छान प्रकारे फ्लो होताना तुम्हाला दिसेल. आणि एखादी खूप खूप विचार वाईट करणार, एखाद्याचा फोन आला तर वाईट बोलणार, आलेलं तर तोंड मुरडणार, आजूबाजूच्यांशी व्यवस्थित रिलेशन ठेवणार नाही, त्याचा आवरा डिस्टर्ब झालेला असतो. कसा असतो? म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीच्या ह्या औरा म्हणजे व्हायब्रेशन्स असतात. एखाद्या व्यक्तीचे जेव्हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामधनं एनर्जीचा फ्लो काय असतो, खूप छान प्रकारे असतो. आणि एखाद्याचं मन कुलुषित झालेलं आहे विचारांनी, निगेटिव्ह विचार जास्त येत आहे किंवा आपल्याला चांगलं बोलण्याची सवय नाही, नेहमी रागराग करण्याची सवय आहे, तर आपला औरा काय होत असतो? डिस्टर्ब होतो. आणि जेव्हा डिस्टर्ब औरा व्हायला लागतो तेव्हा आपल्या 7 चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण व्हायला लागतात. आणि त्यापैकी मग एखाद्या चक्रामध्ये जिथे जास्त ब्लॉकेजेस निर्माण झाले त्या चक्रांशी रिलेटेड जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स मध्ये आजार निर्माण होतात. कळालं का? हे लिहून घ्या तुम्ही. की चक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले की मग त्या चक्राशी रिलेटेड आजार निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हा औरा आपला खराब केव्हा झालेला असतो? 6 महिन्यांपूर्वी झालेला असतो. म्हणून आपल्याला 6 महिन्यानंतर त्याचा इफेक्ट जास्त दिसायला लागतो. एकदम काल औरा खराब झाला तसंही खूप वेळा होतं की आपण एखाद्या सिच्युएशन मधनं आलो किंवा कुठून तरी फंक्शन मधनं आलो तर तिथे आपल्याला त्या फंक्शन मधनं आल्यावर एकदम आपल्याला भारी भारी वाटतं, तिकडे जेवण करून आल्यावर तब्येत खराब होते. म्हणजेच काय, आपला आवरा काय झालेला असतो? खराब झालेला असतो.
हे डिफरंट डिफरंट औरा आहे. हे डिफरंट कलर दाखवले औराचे. आता ह्या कलर मी सेकंड लेवलला एक्सप्लेन करत असते की या कलरचा कुठल्या कलरचा औरा कुठल्या प्रकारचा असतो. तर डिफरंट औरा असतात. आपल्याला जेव्हा आपल्याला रेकीची साधना वाढते आणि जेव्हा आपल्याला औरा बघणं येतात, इवन दो एखादा व्यक्ती आताही स्पिरिच्युअलिटी मध्ये असेल तर तो हा व्हाईट लेअर सोबत आजूबाजूचे कलर देखील त्याला दिसायला मदत होत असते. तर आता तुम्ही 4 दिवस झाले, अजून आता आपण सध्या 4 दिवस झाले रेकीच्या याच्यामध्ये फील्डमध्ये आलात, तुम्ही 4 दिवस ऑलरेडी मोटिवेटेड आहे. म्हणून मी म्हणत असते की नेहमी कॅमेरा का ऑन करायचा. का कॅमेरा ऑन करायचा? कारण आज मी त्याचं रिझन सांगते की आपण एक तर एनर्जीच्या बद्दल बोलतो आहे आणि जेव्हा आपण एखाद्या लोकांशी कनेक्ट होतो, जेव्हा आपण एखाद्या सकारात्मक ऊर्जेसोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीसोबत आपला औरा मिक्स होत असतो. तर हा औरा जेव्हा मिक्स होतो तेव्हा एनर्जी आपली आणि त्यांची एनर्जी एक्सचेंज व्हायला चालू होतं. त्यामुळे आपण आपापच, समजा जे लोक कॅमेरा ऑन करत आहे त्यांचे आत्ताचे व्हायब्रेशन 4 दिवसात त्यांचे व्हायब्रेशन बऱ्यापैकी बदलले असतील. आपापच बदलायला लागतात की मला काहीतरी करायचंय बाबा माझ्या आयुष्यात, माझी तरी मी मोटिवेटेड राहिली पाहिजे, माझं मला बघायचंय आता. हे व्हायब्रेशन बऱ्याच जणांचे आत्ता आले असतील. आजचा 4था दिवस आहे. जे पहिल्या दिवसापासून अटेंड करत आहे त्यांच्यामध्ये व्हायब्रेशन हे असतील. आज कुठेतरी इंटरनली त्यांना त्यांचा विचार आलेला असेल आणि मी मी माझं काहीतरी अजून चांगलं व्हावं ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असेल. म्हणून आपल्याला मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत असते की कॅमेरे ऑन करून बसत जा. आता औरा क्लीन करण्याच्या अगोदर आणि लॉक करणं शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. त्याचे तुम्ही तुमच्या स्वतःलाच विचारायचे की माझा औरा कुठे आहे, मी माझ्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे की निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे. तर मी स्टार्ट करते. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमचे लिहायचे की मग तुम्ही स्वतःच चेक करा की माझा औरा पॉझिटिव्ह आहे का, मी सध्या पॉझिटिव्ह आहे का, आजच्या दिवशी मी पॉझिटिव्ह होती का, माझा औरा सकारात्मक आहे का, किंवा या माझ्या येत्या 6 महिन्यात माझा औरा कसा होता. पहिली गोष्ट, पहिला प्रश्न असा आहे की मी कोणाचंही खूप लवकर कौतुक करते का, हो की नाही लिहायचं. की एखादी चांगली गोष्ट घडली तर माझ्याकडनं प्रशंसा होते का, मी कौतुक करते का, कोणाला प्रतिसाद देते का. शेजारच्यांनी गाडी घेतली तर मी त्यांना किती आनंदाने अभिनंदन करते, तेव्हा माझ्या पोटात दुखतं का, किंवा एखादी आनंदाची गोष्ट ऐकली तेव्हा मला त्रास होतो का. मी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत खूप आनंदाने करते का, म्हणजे कोणी आपल्या घरी आलं तर त्याला मी खूप म्हणजे ग्रीटिंग जेव्हा करते, त्याला भेटते, तेव्हा एखाद्या वेळेस बाहेर गेली तर समोरच्याला आनंदाने भेटते का. घरात आईनी किंवा सासूबाईंनी किंवा सुनेनी भाजी छान केली तर मी कौतुक करते का, किंवा करतो का. बायकोनी भाजी छान केली तर मी कौतुक करतो का. आईनी भाजी छान केली तर मी त्याला रिप्लाय कमेंट देतो का की भाजी खूप छान झाली आज. लोकांना बोलताना माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते का, किंवा मी भेटते तेव्हा लोकांना छान वाटतं का.
मी सतत पॉझिटिव्ह बोलते आणि जो काही प्रत्येकाच्या मदतीला जाते आणि जो काही म्हणजे समोरच्याला प्रत्येक वेळा जर कोणी निगेटिव्ह असेल किंवा जो काही खचलेला व्यक्ती असेल त्याला मी त्याला आधार देण्याचा किंवा धीर देण्याचा मी प्रयत्न करते का? हे सगळे याचे उत्तर तुम्हाला शोधायचे की माझा ऑरा पॉझिटिव्ह आहे का? हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या बाबतीत काय आहे की तुम्ही तुमचा ऑरा पॉझिटिव्ह आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करता आहात. कारण लाईक चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत असतात. लाईक अट्रॅक्ट सतत चांगलं वागणं, सतत चांगलं बोलणं, मग आपण चांगले इंटेन्शन युनिव्हर्सला पोहोचवत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुमचा ऑरा काय आहे? स्ट्रॉंग आहे. आणि त्याच विरोधात तुम्हाला जर बाहेरच्यांनी कोणी आलं तर तुम्हाला जर त्रास होत असेल, तुम्ही जेव्हा लोकांना भेटतात किंवा कोणतीही व्यक्ती, जर आपण व्यक्तीशी रिलेटेड बघू, पर्टिक्युलर तुमच्याच बाबतीत नाही, एखादी व्यक्ती आहे की दिवस तिचा चालू होतो की आज कोणाचं तोंड बघितलं आणि माझा दिवस खराब झाला, ती बाई चालली नाही म्हणून चिडचिड करणं, छोट्याशा क्षुल्लक गोष्टीवरनं रागराग करणं, फोनवरती फोन आला तर तासन तास बोलून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी चुगली म्हणा किंवा काहीतरी निगेटिव्ह बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा बाजूच्यांनी गाडी घेतली तर अरे त्यांनी गाडी घेतली, त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे पैसे आलेत, कसे आलेत गड्या, आता तर नव्हते, या पद्धतीने रिॲक्ट करणं. कारण प्रत्येकाची सक्सेस स्टोरी वेगळी असते. आपण नॉर्मल लोक आहोत. नॉर्मल लोक जर प्रयत्न करतायत तर तुम्ही त्यांना काय करायला पाहिजे? अप्रिशिएट करायला पाहिजे. जर तुमच्याकडनं या गोष्टी होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीकडनं या गोष्टी घडत नसतील तर त्याच्या व्हायब्रेशन्स काय आहे? निगेटिव्ह आहेत. त्याचा ऑरा काय आहे? निगेटिव्ह आहे. आपल्याला चेक करायचं आहे की आपला ऑरा कसा आहे. मी या कुठल्या 2 सेक्शन मध्ये बसते? माझा ऑरा वीक आहे की स्ट्रॉंग आहे? मी दुसऱ्यांच्याकडे, ते कुठल्या मार्गाने आपल्याला महत्वाचं नाही, त्याच्याकडे आलं तर तू त्याला अभिनंदन कर, त्याच्याकडे ती गोष्ट भेटली, त्या समोरच्या शेजारच्या मुलाचा पहिला नंबर आला आणि माझ्या मुलाचा आला नाही, मग माझं काहीतरी दुखतंय का? मनात होतंय का कालबेल की अरे माझ्या मुलाला, याला 90% मिळालं, अरे हो 90% मिळवायला त्यांनी काहीतरी केलं असेल की नाही, मग त्याला मिळाले आणि मला नाही मिळाले, असं या पद्धतीने मग तुमची जेलसी कुठेतरी होते का? किंवा एखाद्या व्यक्तीची जर जेलसी होत असेल तर त्याचा ऑरा काय आहे? वीक आहे. इथपर्यंत समजलं आहे का? आता आपल्याला चेक करायचं आहे की तुमचा ऑरा तुम्ही चेक करा, मला उत्तर देण्याची गरज नाहीये. कारण आपला स्वतःचं स्कॅनिंग आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण इतरांनी गुणदोष दाखवून उपयोग नसतो. कारण आपला अंतर्मन आपल्याला माहिती असतं की माझ्या मनात सध्याच्या जी कंडिशन आहे, सध्याची जी सिच्युएशन आहे, त्या कंडिशनला माझ्या मनात काय विचार सुरू आहे हे तुम्हाला तुमचं माहितीये, बरोबर? की चांगले विचार चालू आहे, वाईट विचार चालू आहे, कशाचा विचार चालू आहे, हे तुमचं तुम्हाला प्रत्येकाला माहिती असतं. त्यामुळे मी सांगण्याच्या ऐवजी तुम्हीच चेक करा. आता हे डिफरंट ऑराचे कलर झालेत. कुठेतरी मेसेज आलाय. येस, बऱ्याच लोकांनी सांगितलंय. हे डिफरंट ऑराचे कलर बघितले तर हा ऑरा आपल्याला स्ट्रॉंग कसा करायचा आणि आपला ऑरा प्रोटेक्ट काय करायचा. आता सगळ्यांनी रेकीला कॉल करणं सगळ्यांना जमतंय ना? मी काल प्रार्थना सांगितली, लिहिली होती का? हा मनीषा मॅम, तुम्ही लिहिली का रेकीची प्रार्थना? हो हो. मग आता आपल्याला ऑरा प्रोटेक्ट करायचंय. प्रत्येकाचा ऑरा आपल्याला बरेच वेळा बाहेर जायचं काम पडतं. मग बाहेर जायच्या अगोदर समजा दिवसाची सुरुवात झाली, मॅम म्हणाल तुम्ही किती एक्सरसाइज देताय की दिवसाला मला पहिल्यांदा स्वतःला मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, हे एक अफर्मेशन द्यायचं. मग मला ग्रॅटिट्यूड पण करायचं मॅडम. मग एवढं आता ऑरा क्लिन्झिंग आणि प्रोटेक्शन पण करायचं का? तर ही आपल्याला इनिशियली पहिल्या लेवलला आपल्याला साधना एक 40 मिनिटांची 40 किंवा 30 मिनिटांची डेली प्रॅक्टिस करावी लागते. आणि जेव्हा आपण दुसऱ्या लेवलला जातो तर हीच प्रॅक्टिस आपली थोडी कमी होत जाते. म्हणजे आपल्याला जर आता सध्या 5 मिनिटांचं ऑरा क्लिन्झिंग करायचं असेल तेव्हा 2 मिनिटात ऑरा क्लिन्झिंग होऊन जाते. कारण पहिल्या लेवलला काही सिम्बॉल्स आपण यूज करत नाही, दुसऱ्या लेवल पासून आपल्याला काही सिम्बॉल्स मिळतात
आणि आपली दुसऱ्या लेवलला 40% एनर्जी होते. त्यामुळे दुसऱ्या लेवलला आपण जेव्हा सिम्बॉल्स यूज करतो तर आपल्याला सिम्बॉल्स यूज करूनच आपला ऑरा खूप छान प्रकारे क्लीन आणि लॉक होत असतो. क्लीन पण करता येतो आणि लॉक पण करता येतो. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा तेव्हा आपल्याला ते सिम्बॉल्स यूज करून आपण आपला ऑरा स्ट्रॉंग करू शकतो. तर आता आपल्याला नॉर्मली समजा रेकी लेवल 1 जे लेवल 2 ला येतील त्यांचा तर प्रश्नच नाही, पण जे लेवल 1 मध्ये आहे आणि मग त्यांना जर बाहेर वावरायचं आहे तर किंवा बाहेर जायचं आहे, त्यांना ट्रॅव्हलिंग करायचं आहे, तर अशा वेळेस त्यांचा ऑरा स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, तर ऑरा लॉक कसा करायचा. रेकीला कॉल करायचे सगळ्यांनी. रेकीला कॉल करा. या पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. या पद्धतीने आपण जसं रेकीला करतोय, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी आई वडील माता पिता गुरुजनांची आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे आणि मी माझ्या घरातल्यांची आभारी आहे, मी माझ्या गुरुजनांची आभारी आहे. नंतर दिव्य रेकी शक्तीची आभारी. आपण प्रार्थना म्हणायची, रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत. हे आपल्याला 3 वेळा म्हणायचंय. ठीक आहे. कॉल करणं जमते सगळ्यांना. जे लोक सेशनला रेग्युलर आहेत त्यांना जमत असेल जमतंय का? या पद्धतीने आपण जेव्हा रेकीला कॉल करू तर आपल्याला काय करायचं आहे की हे दिव्य रेकी शक्ती ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश येतोय आणि मी प्रकाशात बसलीये. त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात काय मी या पद्धतीने हात रिसिव्हिंग मोड मध्ये ठेवून मी एक पिरॅमिड मध्ये बसलेली आहे आणि त्या पिरॅमिड मध्ये माझं प्रोटेक्शन होत आहे. हे दिव्य रेकी शक्ती मला प्रोटेक्शन करा, मला प्रोटेक्ट करा. हे दिव्य रेकी शक्ती मला प्रोटेक्ट करा. या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची. पहिले रेकीला कॉल करायचा आहे आणि इमॅजिन करायचं आहे की मी एका पिरॅमिड मध्ये बसली आहे, एक ट्रायंग्युलर पिरॅमिड मध्ये मी बसलेली आहे आणि तिथे म्हणायचंय की हे दिव्य रेकी शक्ती मला प्रोटेक्ट करा, हे दिव्य रेकी शक्ती मला संरक्षण द्या. तुम्ही ज्या भाषेत बोललाल त्या भाषेत, हिंदी असाल तर हिंदीमध्ये. आणि नंतर 3 वेळा म्हणायचंय प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. समजलं का? ज्यांना समजलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाका. नसेल समजलं तर मी परत सांगते. जितके समजलं नसेल तर परत सांगा मला. येस. ओके. या पद्धतीने आपल्याला रेकीला कॉल करून आपल्याला समोर जायचं आहे की रेकीला कॉल करायचा आहे, पिरॅमिड इमॅजिन करायचं आहे आणि त्या पिरॅमिड मध्ये आपण स्वतः बसलोय की व्हाईट कलरच्या पिरॅमिड मधून एक दिव्य व्हाईट कलरचा प्रकाश येतो आहे. व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये मी बसलेली आहे आणि दिव्य रेकी शक्ती मला प्रोटेक्ट करा, हे दिव्य रेकी शक्ती मला प्रोटेक्ट करा. अशा पद्धतीने प्रोटेक्ट 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 म्हणून आपला आवरा काय करायचा आहे, प्रोटेक्ट करायचा आहे. ओके. पुढे जायचंय. ठीक आहे. आता औरा आपल्याला क्लीन करायचा आहे. इथे झाला आपला औरा लॉक. सुरुवातीला आपल्याला दिव्य रेकी शक्तीला औरा लॉक झाल्यानंतर आपल्याला हा औरा लॉक कधी करायचा, जेव्हा आपण बाहेर जाणार आहोत, की घराच्या बाहेर पडायचं आहे, जॉबला जायचं आहे किंवा आपली कामांची सुरुवात करायची आहे, आपल्या लोकांशी संबंध येणार आहे, तर तेव्हा आपला औरा असा या पद्धतीने आपल्याला लॉक करून ठेवायचा. त्या अगोदर जर समजा आपला औरा निगेटिव्ह वाटत आहे किंवा तुम्ही शनिवारी मंगळवारी पौर्णिमा अमावस्या किंवा ज्या दिवशी तुम्हाला डेली जर वाटत असेल की खूप निगेटिव्ह वाटत आहे, कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहात, तर आपला औरा क्लीन्स कसा करायचा ते मी सांगते.
आधी आजी आणि आई लोक दृष्ट काढायचे. तुम्हाला माहितीये का? कोण सांगेल? अंश ठाकरे, अनम्यूट करा. करायची माहिती माहितीये मॅम तुम्हाला? हो माहिती आहे. हा, ते दृष्ट काढायचे. का काढायचे? जस्ट बॅड एनर्जीज काढण्यासाठी. बरोबर. तर ते त्यांचं खूप ट्रॅडिशनल असायचं की मीठ काय करतं की निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतं. त्यामुळे मिठानी आजी आणि आई ती खूप, त्यांना आपण खूप मोठे झालो असं नाही, उलट आपण अजूनही आजी आणि आई जे लोक आहेत समजा असतील तर त्यांच्याकडे जाऊन आपण आपला आवरा क्लीन करून घ्यायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे, जर घरात लहान मुलं आहे, नाही नाही आजीकडे जाऊ नको, तुमचं काही भांडण असू द्या, पण तुम्ही आजीकडे त्यांना पाठवून एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर आवला क्लीन केला आपला, तर आपला आवरा अजून स्ट्रॉंग होत असतो. कारण त्यांच्या त्या व्हायब्रेशन ज्या असतात, कारण म्हणतात ना मूल से सूद प्यारा होता आहे, तर त्यांच्या त्या व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग असतात त्या मुलांसाठी. त्यांची पुढच्या पिढीसाठी त्यांच्या व्हायब्रेशन खूप अशा पॉझिटिव्ह ते व्हायब्रेशन सेट करत असतात. म्हणून आजीच्या हाताने आपण आधी औरा क्लीन करायचो. तर त्याचा हे औरा क्लीन करणं कशा पद्धतीने आपल्याला औरा क्लीन करायचा आहे ते आपण बघणार आहोत. की आपल्याला जर रोजच्या लाईफमध्ये आपल्याला औरा क्लीन करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचे. या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचे आहे आणि असे स्कॅन करत करत हळुवारपणे आपला खाली घ्यायचंय. या पद्धतीने आपल्याला समोरून 3 वेळा घ्यायचं. जर माझ्या आभा मंडळात जी काही निगेटिव्हिटी असेल ती माझ्या हातामध्ये येऊ. जर माझ्या आभा मंडळात काही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येऊ. जर माझ्या आभा मंडळात काही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्या हातामध्ये येऊ. जर माझ्या आभा मंडळात जी काही निगेटिव्हिटी असेल ती माझ्या हातामध्ये येत आहे. जर जी काही माझ्या निगेटिव्हिटी असेल ती माझ्या हातामध्ये येत आहे. आणि ही आपल्याला तळपायापर्यंत 3 वेळा जायचंय. आणि नंतर ती हात अशी मुठ्ठी बांधायची. काय करायचं? ती हाताची मुठ्ठी बांधायची आहे. आणि एक तर तुम्ही ग्राउंड मध्ये टाका, म्हणजे जर जमिनीत टाका, ती ब्रह्मांड मध्ये जायचं आणि अशी फूक मारायची की जी काही निगेटिव्हिटी आहे ती मी ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करत आहे. काय करायचं आहे? आभा मंडळातली निगेटिव्हिटी माझ्या हातात घ्यायची. हातात घेतल्यानंतर 3 वेळा खाली स्कॅन करायचं आणि हाताची मुठ्ठी बांधायची. ही अशी मुठ बांधून ब्रह्मांडात जाऊन अशी शुद्ध करायची. एक ही पद्धत झाली. किंवा तुम्ही जमिनीत जाऊन भस्मवजाय. एक तर तुम्ही जमिनीत जाऊन तिला ग्राउंड करताय. जो कोणी माझ्या आभा मंडळात जी काही निगेटिव्हिटी आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे. काही निगेटिव्हिटी आहे. हा, समजलं तुम्हाला? माझ्या आभा मंडळात जी काही निगेटिव्हिटी आहे ती माझ्या हातात येत आहे आणि ती ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. समजलं का? हा, ही आता समोरची साईड झाली. तर आपल्या 4 साईड असतात. हा, येस, आर्या मॅडमचा मेसेज आला. ओके. ग्राउंड करायचं म्हणजे मग आपण त्या ग्राउंडला टच करायचं की ओन्ली डायरेक्शन दाखवायची? नाही, तुम्ही एक मांडी घालून बसले तरी चालेल किंवा तुम्ही सरळ उभं राहून, हे बघा, तुम्ही जर असे सरळ उभं राहिलेत तर तुम्ही सरळ उभं राहून केलं तरी चालेल. ओके. आणि सरळ उभं राहून वाकून वाकून खाली जायचं. आणि एक तर तुम्ही जमिनीत ती निगेटिव्हिटी टाका. किंवा हे जर असं होत असेल, म्हणजे जमिनीत नसेल टाकायची, तर आपल्या साईडला एक मिठाच्या पाण्याचं बाउल ठेवायचं. जेव्हा मी 2-3 पद्धतीने सांगते. एक, पहिले जमिनीत तुम्ही टाका. पहिली गोष्ट, जमिनीत नाही टाकेल तर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची निगेटिव्हिटी. आणि नाही तर आपल्या साईडला, आपल्या जिथे आपण बसू तिथे त्या जागेवरती एक बाउल ठेवायचं. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. आणि त्या बाउलमध्ये जी माझ्या आभा मंडळात निगेटिव्हिटी असेल ती मी माझ्या हातात घेत आहे आणि मिठाच्या पाण्यात शुद्ध करत आहे. आपल्या साईडला बाउल ठेवायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. आणि ती जी काही निगेटिव्हिटी असेल ती या बाउलमध्ये जाऊन शुद्ध होते. हे अफर्मेशन द्यायचं. आपल्याला जेव्हा आपण निगेटिव्हिटी काढतो आहे तेव्हा अफर्मेशन देणं गरजेचं आहे. या पद्धतीने बोलणं गरजेचं आहे.
समजलं का? हा. आता ही स्कॅनिंग 3 वेळा समोरून झाली. आपण स्कॅनिंग केली आपली, म्हणजे समोरून आपण 3 वेळा आपलं निगेटिव्हिटी काढली. त्याच पद्धतीने ही साइड लेफ्ट हँडनी राईट हँडनी लेफ्ट साइडची निगेटिव्हिटी काढायची आहे 3 वेळा, आणि लेफ्ट हँडनी राईट साइडची काढायची क्रॉस. 3 वेळा इकडे, 3 वेळा इकडे. झाले 9 वेळा झालं. किती टोटल झाली? 3 समोरून, 3 वेळा या साइडनी, 3 वेळा या साइडनी, 9 वेळा झालं बरोबर. मग राहिली मागची साइड, की मागची साइड काय करायची, की माझी ही समोरची. आता मी काय करते आहे, माझ्या फ्रंट बॉडीला म्हणजे माझ्या समोरच्या बॉडीला मी माझी मागची बॉडी घोषित करत आहे. हे घोषित करणं आपण पुढच्या लेवलला शिकत असतो, पण आभा मंडळाची निगेटिव्हिटी काढताना ही गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी माझी समोरची बॉडी ही मागची बॉडी म्हणून घोषित करते. हे लिहून घ्या लागलं असतं. मी माझी ह्या 3 साइड तर तुम्हाला समजल्या, समोरची समजली, ही या साइडचा दुसऱ्या हाताने क्रॉस करायचा ते समजलं. आता हे अफर्मेशन तुम्ही लिहून घ्या. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. इथे मला प्रश्न आलाय की जो पिरामिड इमॅजिन करायचा आहे तो कसा करायचा. ठीक आहे, मी उद्या तुम्हाला ती इमेज दाखवते की कशा प्रकारे आपल्याला पिरामिड इमॅजिन करून त्या पिरामिड मध्ये बसायचंय. ठीक आहे, हे अफर्मेशन लिहून घेतलं तुम्ही की मी माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत आहे. ठीक आहे, याच पद्धतीने आपल्याला आपली फ्रंट बॉडी, जेव्हा आपण हे अफर्मेशन देऊ की माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे, तेव्हा 3 वेळा परत आपल्याला फ्रंट बॉडीचं स्कॅनिंग करायचंय शेवटी. ओके, म्हणजे टोटल आपल्याला 12 वेळा, टोटल 12 टाइम्स आपण आपल्या बॉडीचं औरा क्लिन्झिंग करतोय. इथपर्यंत समजलं आहे? हा. अजून तुम्हाला एक मंत्र सांगते की अजून सोप्या पद्धतीने औरा क्लिन्स करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. तुम्ही दररोज मिठाच्या पाण्याने आंघोळ, म्हणजे आपण आंघोळीचं पाणी जेव्हा गरम करतो त्या आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ टाकायचं, किंवा सेंधव मीठ, पांढरं मीठ नाही, सेंधव मीठ टाकून किंवा खडे मीठ टाकून रोज आंघोळ करायची. आणि ही आंघोळ तुम्ही शनिवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी जास्त चांगल्या, म्हणजे जर तुम्हाला त्रास होत असेल की बाबा कुठून बाहेरून आलं, तेव्हाही काही लोकांमधनं आलं बा आणि मी आजारी पडतो आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण लग्न कार्यात जातो आणि तिकडून आल्याला आपल्याला मळमळ होणं, तिथनं जेवण न पचणं. आता तुम्ही म्हणाल मेकअप करू नये का, सुंदर दिसू नये का, कोणी सांगितलं सुंदर न दिसणं, पण आता होतो, कारण समोरचा प्रत्येक वेळा तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवेलच असं नाही, तुमच्या परिस्थितीला पॉझिटिव्हली घेईलच असं नाही, तुमच्या बाबतीत त्याच्या मनात काय विचार आहे हे कोणालाच नाही माहिती. त्यामुळे काय करायचं, आपल्या मिठाच्या पाण्यामध्ये 1 चमचा खडे मीठ टाकायचं आणि त्याची आंघोळ करायची. अजून एक टीप, की अजून खूप जास्त तुम्हाला औरा स्ट्रॉंग करायचा असेल तर त्या मिठाच्या पाण्यामध्ये खडे मिठासोबत तुम्ही कॉफी पण टाकू शकता.
लिहून घेतलं एवढं सगळ्यांनी? हा, एकदा मी स्क्रीन दाखवते, तुम्हाला स्क्रीन शेअर करते. स्लाइड दिसते सगळ्यांना? कोणीतरी थंब दाखवा, स्लाइड दिसते का? हो हो दिसते. हा, इथे बघा, आपण दुसऱ्यांचा आवरा स्कॅन कसा करायचा, याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यांचा आवरा क्लीन करायचा. जसं आपल्याला आधी दृष्ट काढायचे ना, त्याच पद्धतीने आपण मिठाने दृष्ट काढायचे. त्याच पद्धतीने एक रेकीची आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण आपल्या फक्त घरातल्यांची हिलिंग करू शकतो, कारण ती पहिल्या लेवलत आपण पूर्ण शोधन करतो आणि स्पर्श चिकित्सा करतो, म्हणजे आपण हाताने हिलिंग करतो. आपण पहिल्या लेवलमध्ये आपण जो आपल्याला टच, म्हणजे एखाद्याला टच करून हिलिंग करणं. मी आता तुम्हाला सांगेल पण की कसं की एखाद्याचा जो म्हणजे पोट दुखत आहे तर त्या पोटावरती आणि आपल्या इकडच्या चक्रांवरती हात ठेवून कशी हिलिंग करतात, तर आपण स्पर्श करून हिलिंग करतो, पण घरातल्यांची, जे घरात प्रेझेंट आहेत त्यांची. आपण बाहेरच्यांची किंवा तुम्हाला समजा तुम्ही इथे आहेत आणि तुम्हाला नागपूर किंवा पुण्याला, आता पुण्यात आहे तर पुण्याला मुंबईमध्ये हिलिंग करायची आहे, तसं नाही करू शकत पहिल्या लेवलला. डिस्टन्स हिलिंग पहिल्या लेवलला नसतं. तुम्ही फक्त ज्या घरातले मेंबर्स आहे, फॅमिली मेंबर्स, त्यांच्यासाठी आपण पहिल्या लेवलला हिलिंग करत असतो. तर इथे बघितलंय का की एक आई आहे आणि ते मुलाच्या डोक्यावरनं असा या पद्धतीने हात ठेवून पूर्ण त्याचा आवरा स्कॅन करून खाली घेते. या पद्धतीने आपण समोरच्याला जेव्हा आवरा स्कॅन करायला समोर ठेवू तर या पद्धतीने आवरा स्कॅन करायचा. दिसतंय? हो हो. हा, आणि हा एक रेकी हिलर आहे. रेकी हिलर, समजा कोणी पेशंट आला तर कुठल्या प्रकारे आवरा स्कॅन करतो, त्याच पद्धतीने जसं आपण जेव्हा आपण समजा आपण हे ऑनलाईन नाहीये, हे ऑफलाईन मध्ये जर आपल्याकडे कोणता क्लायंट आला, पेशंट आला, तर आपण त्याचं रेकी हिलिंग या प्रकारे की पहिल्यांदा आपण त्यांना म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करून यायला तर सांगायचंच, पण जर आपल्या क्लिनिकमध्ये एखादा पेशंट आला तर आपल्याला त्याला हिलिंग करायचं आहे, तर हिलिंग करण्याच्या अगोदर पहिले त्याचं क्लिन्झिंग करायचं. म्हणजे जो त्या थॉटनी आलेला आहे, विचारांनी आलेला आहे, तर त्याचा आवरा पहिल्यांदा आपल्याला काय करायचा असतो, क्लीन करायचा आहे. तो या पद्धतीने समोरचा भाग समोरून क्लीन करायचा, मागचा भाग मागे उभं राहून क्लीन करायचा. कळालं? एक प्रश्न आहे. बोला ना. तुम्ही आता म्हटलं की ऑरा क्लीन करायचा, तर मग त्याला आधी फोकस करून आपल्याला तो ऑरा दिसला पाहिजे असं काही आहे का? औरा दिसतो आपल्याला जेव्हा आपण अजून साधना करतो की नाही, की हळूहळू आपण जेव्हा डेली प्रॅक्टिस करू. रेकी लेवल 1 मध्ये आपल्याला काय करायची, 21 डेजची प्रॅक्टिस करायची. 21 डेजची प्रॅक्टिस आणि आपल्याला मेडिटेशन, जे मी तुम्हाला सांगणार आहे, 7 चक्रांचं मेडिटेशन करणं. त्यानंतर आपल्याला हळूवारपणे आपला पहिले ओरा स्ट्रॉंग होईल आणि मग आपण पहिल्यांदा घरातल्यांची हिलिंग चालू करायची. म्हणजे जेव्हा अट्युनमेंट होईल, ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं असेल तर ते आज मी बोलते तुमच्याशी. रेकी काय करते, पहिल्यांदा जेव्हा आपण प्रॅक्टिस चालू करू, जे मी चालू केली आहे 21 डेजची प्रॅक्टिस, या 21 डेजच्या प्रॅक्टिस मध्ये मला काय करायचं आहे की मला पहिले माझी एनर्जी वाढवायची. कळतंय? हो हो, पहिले पल्लवी मॅम? हा हो कळतंय. पहिले स्वतः क्लीन असलं पाहिजे, आपला ऑरा स्ट्रॉंग असला पाहिजे. येस. हा ठीक. मग 21 डेज नंतर आपल्याला समोरचा, समजा तुम्ही इतरांचं हिलिंग घेता आहात, की तुम्हाला कोणी सांगितलं की मला बरं वाटत नाही. काल आपण 2 रूल बघितलेत आहेत लक्षात, की कोणी मागितल्याशिवाय त्याचं हिलिंग करायचं नाही, हे लक्षात राहील. आणि त्या हिलिंगच्या बदल्यात जर तुम्ही मुलांचं हिलिंग करत असाल तर त्या मुलांना काहीतरी कामं सांगायचे. जर जे मुलं जॉब करत असतील त्यांच्याकडनं एक नॉमिनल 100 रुपये, तुमच्याकडनं जे काय इच्छा होत असेल तर घ्यायचं. आणि तुम्ही जर समजा फॅमिली म्हणजे वरिष्ठांचं हिलिंग करत असाल त्यांच्याकडनं ब्लेसिंग घ्यायचे. म्हणजे तुम्ही तुमच्या आईचं किंवा कोणाचं हिलिंग करता आहात तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद मागायचे की मी ज्या प्रकारे तुला हील करण्यासाठी समर्थ झाली आहे तर माझ्या ऊर्जा इतरांना पण मदत करतील. या पद्धतीने 2 रूल नेहमी लक्षात ठेवायचे की
कोणी मागितल्याशिवाय मदत करायची नाही, कोणाला हिलिंग करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एनर्जी एक्सचेंज तुम्ही कुठल्याही स्वरूपात घ्या. आधी माहिती का आदान प्रदान व्हायचं की नाही, की तू मला इतके किलो गहू दे मग मी तुला ज्वारी देईल. आधी असंच होतं ना, की तू मला ज्वारी दिली मग मी तुला माझ्याकडे असणारं दूध देईल. आधीचे लोक असंच आदान प्रदान करायचे. तर एनर्जी देखील म्हणजे रेकी एनर्जी एक्सचेंज वरच काम करते. ठीक आहे, औरा आपण बघितला, औराचं क्लिन्झिंग बघितलं आणि डिफरंट औरा कसे असतात म्हणजे एखाद्या वस्तूचे. आज तुमचा होमवर्क हेच आहे की तुम्ही प्रत्येक, आता जसं तुम्ही राऊंड काढला, एक छोटासा गोल काढून त्याचा सर्कल काढून त्याचा औरा चेक केला, तसाच तुम्हाला एखाद्या फ्रेमचा, पेनाचा किंवा तुमच्या आजूबाजूला जो मोबाईल आहे, वस्तू आहे, त्याचा औरा बघणं शिकायचंय. किंवा व्यक्तीचा बघणं आला, लीना मॅडमने बघितला वाटतं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा औरा बघता आला तरी खूप छान. मला उद्या सांगायचे की मॅम मला औरा बघता आला, म्हणजे त्याच्या आजूबाजूला असणारं व्हाईट कलरचं वलय. समजलं इथपर्यंत? आतापर्यंतच्या टॉपिक मध्ये कोणाचे काही प्रश्न आहे का आजच्या टॉपिकचे? अंश मॅडम अनम्यूट करा. हा बोला. कॉन्शियसनेस येतो मोस्टली, तर तेव्हा ऑरा म्हणजे आपण जेव्हा समोर कोणी व्यक्ती असेल हा आपल्या, पण हा. आपण स्वतः जर खूप कॉन्शियस असलो तर तिथे काहीतरी बहुतेक नाही होते माझ्याकडून. म्हणजे मी मोस्टली सेल्फ कॉन्शियस जास्त असते. अच्छा, तर तो एक म्हणजे तुमचं कुठलं तरी चक्र ब्लॉक आहे मॅडम. मी आता ते सांगेल उद्या, कॉन्शियसनेस आणि भीती कुठून निर्माण होते. समोरच्या व्यक्ती, आपण उद्या एक खूप छान टॉपिक शिकणार आहे. आज ज्यांनी कॅमेरे ऑन केले त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे, त्यांचे कोटी कोटी आभार. आणि उद्या अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे या एनर्जी मध्ये. तर तुम्हाला मी उद्या या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल की तुमचा कॉन्शियसनेस आणि भीती कुठल्या चक्रामधनं येते. आपण पूर्ण चक्र डिटेलमध्ये नाही शिकणार, कारण डिटेलमध्ये एक चक्राचं 7 दिवसाचं सेशन असतं जे आपल्याला रेकी लेवल 2 आणि 3 मध्ये करायचंय. आपण पहिल्या लेवलमध्ये बेसिक गोष्टी घेतो की कुठला प्रॉब्लेम कुठून आला आणि आपले चक्रा क्लिन्झिंग कसे करायचे. ठीक आहे, की जसं समजा हा प्रॉब्लेम मला इथून आलेला आहे, मग मला काय करायचं, माझं हे चक्र बॅलन्स करायचंय. रेकी पहिली लेवल जी आहे ती स्वतःपुरतं आपल्याला क्लिनिंग करायला मदत करते. आणि पुढची जी लेवल आहे ती आपल्याला इतरांसाठी, म्हणजे तुम्ही आता सध्या स्वतः जे फॅमिली आहे ना त्यांना पण हील करू शकता. पण समजा तुमची आई आहे जर दुसरीकडे राहते, तर तेव्हा काय करता येईल आपल्याला, तेव्हा आपल्याला रेकी लेवल पुढची घ्यावी लागते, पुढचं शिकावं लागतं. आणि पुढच्या आपण लेवलला जाऊन ह्या गोष्टी समजतो की समोरच्याचा आवरा आणि समोरच्याला हिलिंग कसं करायचं. ठीक आहे, आता मी अटुनमेंट बद्दल थोडा 1 मिनिट बोलू इच्छिते. की अटुनमेंट ज्यांना घ्यायची असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करा की मॅडम मला अटुनमेंट घ्यायची आहे. कारण की तुम्हाला जर या इच्छा ग्रहण करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे मिठाच्या पाण्याने आणि कॉफीच्या पावडरनी आंघोळ करणं चालू करावी लागेल. ज्यांना रेकी लेवल 1 ची अटुनमेंट पाहिजे असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. प्रत्येकाकडे माझा नंबर आहे, आपल्या ऑफिसचा नंबर आहे. त्यांनी पर्सनली मला मेसेज करा की मॅम रेकी लेवल 1 ची मला अटुनमेंट पाहिजे आहे. त्यांना सलग आता उद्याचं आहे, उद्यापासून आंघोळ मिठाच्या आणि याच्या पाण्याने कॉफीच्या पावडरनी आंघोळ करणं चालू करावी लागेल. मॅडम थोडं कॉन्सन्ट्रेशन वरती सांगाल? हो सांगेल. कारण कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन लवकर होत नाही आता, असं होतं. बरोबर, सांगेल. ज्यांना अटुनमेंट हवी आहे, आर्या मॅम. हो शक्तिपातच मॅडम, शक्तिपातच. ज्यांना शक्तिपात हवा आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा पर्सनली.
आणि कारण मी 1 to 1 शक्तिपात देते, म्हणजे ज्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर मी रेकी लेवल 1चा देखील शक्तिपात तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या दिला जाईल. तुम्हाला प्रत्येकाला टाइम ठरवून दिला जाईल. ज्यांना शक्तिपात हवा असेल त्यांची एनर्जी एक्सचेंज 99 रुपीज आहे. मी सांगतेय, तर तो शक्तिपात ज्यांना हवा आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि तो आपला दिवस ठरवता येईल. त्याच्या अगोदर ऍटलिस्ट 3 दिवस तुम्हाला मिठ आणि कॉफीच्या पावडरनी आंघोळ करायची आहे. ओके. शक्तिपात म्हणजे काय पण नाही शक्तिपात म्हणजे बघा, कोण बोलतंय? रेखा रेखा मॅम. शक्तिपात ही तुम्ही पहिल्या सेशनला नव्हत्या ना? नाही, हा, आज आले ना. आज आल्या, बरोबर. रेकी मध्ये शक्तिपात महत्वाचा आहे. जेव्हा आपण रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेला फार महत्व दिलेलं आहे. जेव्हा आता आधीचं कसं होतं ना, आपण गुरुकुलात जायचो आणि तिथे आपलं विद्या ग्रहण करायचो. तर त्या विद्या ग्रहण करताना आपल्याला एक गुरुजी असायचे कोणीतरी, म्हणजे बघा श्रीकृष्णांचे सांदीपनी होते, रामांचे वशिष्ठ होते, प्रत्येकाचे गुरु होते. बरोबर. तसंच रेकीचे तुमचे गुरु मी असणार आहे. ओके. इथून पुढे जर तुम्हाला रेकीच्या ज्या ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, त्या माझ्या मधल्या ऊर्जा मी तुमच्याकडनं, जसं आपल्याकडे पाईपलाईन असते, बरोबर? पाईपलाईन मध्ये पाणी येतं, पण पाणी येण्यासाठी नळ सुरू करावा लागतो. ओके. तर तुमच्यामध्ये ऑलरेडी पाईपलाईन आहेच. तुम्ही पण युनिव्हर्स म्हणजे ह्या ज्या ब्रह्मांडाच्या ऊर्जा आहे किंवा प्राण ऊर्जा आहे जी प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे, त्या ऊर्जा तुमच्यामध्ये फ्लो होण्यासाठी मी एक माध्यम आहे. प्रत्येक रेकी साधक जर हिलिंग करतो आहे तर ते फक्त एक माध्यम आहे. त्यात कुठलाही अहंभाव नाहीये. आपल्याला युनिव्हर्सने चूज केलेला आहे कुणाचे तरी दुःख दूर करण्यासाठी. आणि आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या म्हणजे समोरच्याच्या चेहऱ्यावरती आपल्यामुळे आनंद यावा, स्माईल निर्माण व्हावी त्यांच्या आयुष्यात, एक छोटासा एक हेतू एवढाच असतो. तर शक्तिपात ही प्रोसेस आहे की जसा एका गुरुकडनं आपण दीक्षा घेतो, तर या दीक्षेला जसं महत्व आहे तसंच रेकीमध्ये ही एनर्जी आपण एक्सचेंज करत असतो. तर ह्या एनर्जी एक्सचेंजला शक्तिपात म्हणतो. ह्या रेकीची जी एनर्जी आहे ही मी तुम्हाला तुमचे काही आता ही पूर्ण प्रोसेस मी सांगू शकत नाही, कारण की पुढच्या लेवलला, ग्रँड मास्टर लेवलला असते की काय करतात. ठीक आहे. पण मग ती एनर्जी तुमच्यामध्ये अट्यून केल्या जाते, तुम्हाला अट्यूनमेंट दिल्या जाते तुमच्यामध्ये त्या शक्तिपाताच्या, म्हणजे तो नळ जो आहे, पाईपलाईन वेगळी आहे, तो नळ सुरू केला जातो तुमच्याकडे. या पद्धतीने मी शक्तिपात समजून सांगते. ते केव्हा कधी करायचं मग? तुम्ही जर तुम्हाला इच्छा असेल घ्यायची तर आपल्याला प्रत्येकाला 3 दिवस मिठाच्या पाण्याने, कॉफीच्या पाण्याने आंघोळ करावी लागेल. आणि सहसा मग या सेशन मध्येच राहील का हे आपलं? या सेशन मध्ये नाही, सकाळी घ्या. शक्तिपात नेहमी सकाळी होतो. हो का? सूर्योदयाच्या वेळेस किंवा मग त्याच्याही अगोदर ब्रह्ममुहूर्तावरती सूर्योदयाच्या वेळेस शक्तिपात होतो. सकाळी लवकर उठून छान आंघोळ करून रेडी राहावं लागतं. अच्छा. तरी किती वाजता? ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. नक्की. व्हॉट्सअपवर मेसेज टाकेल. व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आणि त्याची 99 रुपीज फी आहे. त्यात तुम्हाला रेकी लेवल 1चं सर्टिफिकेट आणि अट्यूनमेंट दोन्ही दिल्या जाईल. की माझ्याकडे तुम्ही, माझी ISO सर्टिफाईड फर्म आहे. हे जे आपलं होलिस्टिक फाउंडेशन आहे, सारथी होलिस्टिक फाउंडेशन ISO सर्टिफाईड आहे. आणि मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची मेंबर देखील आहे. त्यामुळे तुम्हाला जे तुमच्याकडे सर्टिफिकेट येणार आहे ते ISO सर्टिफाईड येणार. अच्छा. जेव्हाही तुम्ही लोकांचं, म्हणजे पुढे जे मास्टर लेवलला येणार आहे त्यांचं देखील, जे ग्रँड मास्टर ज्यांना व्हायची इच्छा असेल त्यांना देखील ISO सर्टिफाईड आणि MEMSचं सर्टिफिकेट येणार आहे. आपण एक प्रश्न विचारू शकते का? हो, विचारा ना. असं आता तुम्ही सांगितलं की तुमचे म्हणजे ऑर्गन मध्ये काही प्रॉब्लेम असेल, हे असेल, तर जर तुमच्या व्यक्तीच्या समजा डोक्यामध्ये अति काही विचार आहे, कुठे निगेटिव्ह हे असेल, ते सुद्धा म्हणजे मानसिक काही आजार असतील कोणाला, ते देखील रेकीनी, ते पण आपण रेकीनी बरे करू शकतो. बरे करू शकतो. मॅडम, तुम्ही परवाच्या दिवशी नव्हत्या, काल पण नव्हत्या, तर रेकी आपल्या 3 शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक या सगळ्या आयामांवर काम करते.
कार्य करते. कार्य करत असते सगळ्या लेवलवरती. म्हणजे तुमचे फायनान्शियल ब्लॉकेजेस जरी असतील किंवा बाबा तुम्हाला कुठे पैशाच्यासाठी स्टक होत आहे, पैशासाठी तुमचे काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे, तर तुम्ही पुढे जाऊन मनी रेकीची जी साधना आहे, मनी रेकी देखील शिकून तुम्ही तुमचे पैशाचे ब्लॉकेजेस, म्हणजे रेकी प्रत्येक लेवलवर काम करते. प्रत्येक लेवलवर ते हा, प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे रेकी काम मेंटल लेवलवर सुद्धा आपण ते जे प्रॉब्लेम्स असतात आपले मानसिक heal प्रॉब्लेम करू- जे असतात ते हील करू शकतो. ते हील करू शकतो. येस. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगण्याला मला खूप आनंद होतो की कॅन्सरचे पेशंट ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर, काल मी हिस्ट्री पण सांगितली की हा. हवाई टकाटांनी त्यांचा स्वतःचा ब्रेस्ट कॅन्सर त्यांना त्यांची ट्रीटमेंट सुरू होती, त्यांनी स्वतःचा ब्रेस्ट कॅन्सर करून म्हणजे क्लिअर करून त्यांचं स्वतःचं हिलिंग करून 82 वर्षापर्यंत त्या जगल्या. इतकं छान. चांगलंय, आणि छान. आताही म्हणजे 4th लेवलचा कॅन्सर ज्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे हे व्यक्ती 45 दिवसांच्या आत जाणार आहे. 3 महिन्यानंतर डॉक्टरांना 3 महिने सलग 90 दिवस रेकीची हिलिंग घेऊन ती 3 महिन्यानंतर डॉक्टरांना भेटायला गेली स्वतः. रिकवर झाली. 5 वर्षानंतर ती व्यक्ती जिवंत आहे. अरे बाप. तर हे रेकी साधना जेव्हा तुम्ही करायला लागाल ना, तुम्हाला रेकीचे प्रत्येक ठिकाणी अनुभव येतील. आजकाल काय आजच्या म्हणजे या जीवनामध्ये सध्या लोकांच्या म्हणजे मेंटली काय म्हणून मानसिक समस्या खूप जास्त प्रॉब्लेम खूप जास्ती वाढलेले आहेत. बरोबर. शारीरिक पेक्षा पण जास्ती मानसिक जास्ती आहे. तर ते असं त्यासाठी पहिले शांतता होणे, कॉन्सन्ट्रेशन हे खूप गरजेचं आहे. येस. तर मेडिटेशन आहेच म्हणा त्यातल्या, तुम्ही सांगणार आहे पुन्हा. येस, मी सांगणार आहे. आणि डेली प्रॅक्टिस कशी करायची, यानंतर पण आपण सेशन नंतर पण डेली प्रॅक्टिस कशी करायची. जे लोक 2nd लेवलला येतील त्यांच्यासाठी मी ते सेशन त्यांच्याकडनं डेली प्रॅक्टिस देखील करून घेणार आहे. अच्छा. ठीक आहे. पण ही तुम्हालाही देखील सांगेल की कुठल्या पद्धतीने तुम्हाला सकाळपासून तुमचा दिवस घालवायचा आहे. हो. हा, नक्की. आता आपला किती दिवसाचा पिरियड आहे आता? आता आपला 30 तारखेपर्यंत क्लास राहील मॅडम. हा 30 तारखेपर्यंत आहे. आणि मग नंतर आपल्याला करायचं जॉईन, तर नंतर आपण करायचं असेल तर पुढच्या बॅच मध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला परत रेकी लेवल 1 रिपीट करायची असेल तर ते लोक रिपीट देखील करू शकतात की आता माझं काही मिस झालं, मला काही समजलं नाही, माझा डाऊट आहे, तर तुम्ही पहिली बॅच देखील रिपीट करू शकता. जोपर्यंत मी जिवंत आहे तुम्ही माझ्या कितीही बॅच रिपीट करू शकता. ओके, हा, ठीक आहे. थँक्यू. चालेल. आता जे सांगितलंय तेवढं आजपर्यंत कळालं आहे. येस. आज आपण इथे थांबतो आहे. उद्या मी तुम्हाला जे प्रॅक्टिकल सांगितलं आहे ते करायचं आहे. आणि घरात जर एखादी व्यक्ती असेल तुमच्या आणि तिचं आपल्याला आवराचं क्लिनिंग करायचं असेल तर प्लीज उद्या आपण प्रॅक्टिकल घेऊ शकतो. जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती असेल तर आपण त्याचा आवरा स्कॅन करूया उद्या. प्रत्येक फ्रेमला पण करू शकतो ना मॅडम? फ्रेम बोलले ना तुम्ही, फ्रेम आवरा बघू शकतो. जर तुम्हाला आवरा क्लीन करायचा ना, समोरच्याचा आवरा क्लीन कसा करायचा हे मी उद्या तुम्हाला शिकवते. जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती असेल तर त्याला समोर ठेवायचं. 10 मिनिटं लागतील फक्त. स्टार्टिंगचे 10 मिनिटं जरी असेल ना ती व्यक्ती तरी चालेल. घरात जर ती व्यक्ती असेल तर मी त्याचा आवरा म्हणजे एखादा 10 वर्षाचा मुलगा असू देत किंवा कोणी असू देत, म्हातारा व्यक्ती असू दे, कोणीतरी एक व्यक्ती कोणाच्याकडे तरी असेल तरी त्यांनी समोर उभं करून आवरा क्लीन कसा करायचा ते मी सांगणार. आणि मग त्याच्या कुठे ब्लॉकेजेस आहे, कुठे काहीतरी त्याच्या शरीरात कुठे दुखणं आहे ते तुम्ही शोधू शकणार. इथपर्यंत मी तुम्हाला तयार करेल. ठीक आहे. ओके ओके. चला, आज आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मॅडम. थँक्यू.